पुढील प्रकारातील कोणता प्रकार सर्वोत्कृष्ट शिक्षण पद्धती आहे? तर बघा प्रश्न बघा, पुढील प्रकारातील कोणता प्रकार सर्वोत्कृष्ट शिक्षण पद्धती आहे? याचं योग्य उत्तर आहे क नंबर. दृकश्राव्य माध्यम ही पद्धती शिक्षण पद्धती सर्वोत्कृष्ट शिक्षण पद्धती म्हणून ओळखल्या जाते. दृकश्राव्य माध्यम शिक्षण पद्धती ही सर्वात उत्कृष्ट शिक्षण पद्धती म्हणून ओळखल्या जाते. शालेय अधिकाराचे दूरदर्शनबाबत पुढील मत असते. तर शालेय अधिकाऱ्याचे दूरदर्शनबाबत पुढील मत असते. याचं योग्य उत्तर आहे अ नंबर. दूरदर्शनचा दर्जा सामाजिक नेत्यांनी ठरवावा. तर शालेय अधिकाऱ्याचे दूरदर्शनबाबत मत काय आहे? तर दूरदर्शनचा दर्जा हा सामाजिक नेत्यांनी ठरवावा असं मत आपल्याला शालेय अधिकाऱ्याचं असलं पाहिजे असं या ठिकाणी सांगता येईल. विद्यार्थ्याची कल्पनाशक्ती विकसित करण्याकरिता पुढील पद्धती उपयुक्त आहे. तर विद्यार्थ्याची कल्पनाशक्ती विकसित करण्यासाठी पुढीलपैकी पद्धती उपयुक्त आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर. गट चर्चा ही पद्धती विद्यार्थ्याची कल्पनाशक्ती विकसित करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेली आपल्याला गट चर्चा ही पद्धती योग्य असलेली या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी वर्गात उत्कृष्ट अध्यापनाचे लक्षण कोणते आहे? तर खालीलपैकी वर्गातील उत्कृष्ट अध्यापनाचे लक्षण कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर. विद्यार्थी अध्यापनासंबंधी प्रश्न शिक्षकाला विचारतात, त्यामुळे वर्गातील उत्कृष्ट अध्यापनाचे लक्षण असं समजल्या जाते. विद्यार्थी अध्यापनासंबंधी प्रश्न हे शिक्षकाला विचारत असतात, त्यामुळे वर्गातील उत्कृष्ट अध्ययनाची पद्धती किंवा अध्ययनाचे लक्षण आपल्याला हे असलेले दिसून येते की विद्यार्थी आपल्या शिक्षकांना प्रश्न विचारत असतात. अध्यापन प्रभावी होण्यासाठी डॅश डॅश उपयोगात आणले पाहिजे. तर अध्यापन प्रभावी होण्यासाठी डॅश डॅश हे उपयोगात आणले पाहिजे. तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर. नवीन शैक्षणिक साधनाचा वापर करणे हे प्रभावी अध्यापन होण्यासाठी महत्त्वाचे असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. नवनवीन शैक्षणिक साधनाचा वापर करणे हा अध्यापनाचे प्रभावी होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे साधन असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. शिक्षकाला पाठ्यपुस्तके कसे सहाय्य करते? शिक्षकाला पाठ्यपुस्तक कसे सहाय्य करते? तर याचं योग्य उत्तर आहे, शिक्षकाला त्याच्या विषयाचा कोणता भाग शिकवायचा आहे हे समजते. शिक्षकाला पाठ्यपुस्तक कसे सहाय्य करते? तर शिक्षकाला त्याच्या विषयाचा कोणता भाग शिकवायचा आहे हे आपल्याला त्याच्या पाठ्यपुस्तकामुळेच आपल्याला योग्य ते मार्गदर्शन होताना आपल्याला सांगता येतील. शिक्षकाला त्याच्या विषयाचा भाग शिकविण्यासाठी पाठ्यपुस्तक हे सहाय्य करताना दिसून येतात. अध्यापकीय संप्रेषणाकरिता पुढीलपैकी कोणत्या घटकाचा संयोग सर्वात उपयुक्त असतो? तर अध्यापकीय संप्रेषणाकरिता पुढील कोणत्या घटकाचा संयोग सर्वात जास्त असतो? तर याचं योग्य उत्तर आहे श्राव्य आहे, सचित्र आहे आणि सतत असलेलं हे म्हणजेच पर्याय नंबर आपल्याला हे ड नंबर आपलं योग्य उत्तर आहे. म्हणजेच 1, 2 आणि 5 म्हणजे श्राव्य, सचित्र आणि सतत घटकाच्या आधाराने संप्रेषण आपल्याला चांगल्या प्रकारे होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आपल्या विद्यालयामध्ये खेळाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. आपण काय कराल? तर आपल्या विद्यालयामध्ये खेळाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. आपण काय करावे? तर याचं योग्य उत्तर आहे
ड नंबर शक्यतो विद्यालयाच्या आवारात राहून छात्रगणनांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. तर आपल्या विद्यालयामध्ये खेळाचे आयोजन करण्यात आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, तर शक्यतो विद्यालयाच्या आवारामध्ये राहून छात्रगणनाला किंवा विद्यार्थ्याला प्रोत्साहन द्याल अशी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त केल्या जाते. शैक्षणिक साहित्यापैकी कोणती प्रभावी साधन कोणते, तर शैक्षणिक साहित्यापैकी प्रभावी साधन कोणते आहे, तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर दृकश्राव्य साधने. हे आपल्याला शैक्षणिक साहित्यामध्ये सर्वात प्रभावी साधन असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. दृकश्राव्य साधने हे शैक्षणिक साहित्यामध्ये सर्वात प्रभावी साहित्य आपल्याला साधन असलेलं या ठिकाणी सांगता येईल. शिक्षणातील दृकश्राव्य साधनामध्ये डॅचा समावेश होतो, तर शिक्षणातील साधनामध्ये डॅचा समावेश होतो. दृक म्हणजे काय, तर दृष्टी, आणि दृष्टी म्हणजे डोळ्यांनी दिसणाऱ्या साधनामध्ये कोणाचा समावेश होतो, तर याचं योग्य उत्तर आहे आकृत्याचा समावेश या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतो. शिक्षणातील दृक साधनामध्ये आकृत्याचा समावेश या ठिकाणी होताना आपल्याला सांगता येईल. शिक्षणाच्या संदर्भामध्ये नभोवाणी व दूरदर्शन ही कोणती भूमिका करतात, तर शिक्षणाच्या संदर्भामध्ये नभोवाणी व दूरदर्शन ही कोणाची भूमिका करत असतात, तर याचं योग्य उत्तर आहे हजारो मुलांसाठी एकाच वेळी संपर्क साधने. हजारो मुलांसाठी एकाच वेळी संपर्क साधण्यासाठी नभोवाणी व दूरदर्शनची भूमिका ही महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येते. शिक्षण क्षेत्रामध्ये नभोवाणी व दूरदर्शन ही एकाच वेळी हजारो मुलांना संपर्कामध्ये ठेवण्याचं काम करत असतं. त्यामुळं शिक्षणामध्ये या दोघांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. दूरदर्शन मुलावर जास्त प्रभाव पाडतो, कारण त्याच्या मागचं काय आहे, तर दूरदर्शन मुलावर जास्त प्रभाव पाडतो कारण काय आहे, तर याचं योग्य उत्तर आहे तो श्रवणेंद्रिय व दृष्टी यांना प्रेरित करत असल्यामुळं दूरदर्शन मुलांना जास्त प्रभाव पाडण्याचं काम करत असतो. म्हणजेच तो श्रवणेंद्रिय व दृष्टी यांना प्रेरित करत असल्यामुळे मुलांना दूरदर्शन हे सर्वात आवडतं प्रभावी साधन असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. विद्यार्थी कोणत्या प्रकारच्या पाठ्यपुस्तकाचा अभ्यास चांगल्या प्रकारे करू शकतात, तर विद्यार्थी कोणत्या प्रकारे पाठ्यपुस्तकाचा अभ्यास चांगल्या प्रकारे करू शकतात, तर याचं योग्य उत्तर आहे स्वयं अध्ययन करून विद्यार्थी हा पाठ्यपुस्तकाचा चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतात. स्वाध्यायाच्या स्वरूपामध्ये किंवा स्वाध्याय करून विद्यार्थी आपल्या पाठ्यपुस्तकाचा अभ्यास हे चांगल्या प्रकारे करू शकतात. स्वाध्यायाचा उपयोग करून हे करत असतात. खालीलपैकी कोणते माध्यम एकापेक्षा अधिक ज्ञानेंद्रियांना चेतना देते, तर खालीलपैकी कोणते माध्यम हे एकापेक्षा अधिक ज्ञानेंद्रियांना चेतना देत असते, तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर दूरदर्शन. दूरदर्शन हे माध्यम एकापेक्षा अधिक ज्ञानेंद्रियांना चेतना देण्याचं काम करत असतात. म्हणजेच डोळे झालं, कान झालं, या अनेक ज्ञानेंद्रियांना चेतना देण्याचं काम हे दूरदर्शन हे एकमेव साधन आहे. हे विद्यार्थ्याला एकापेक्षा अधिक ज्ञानेंद्रियांना चेतना देण्याचं काम करत असतो. कोणत्या प्रकारच्या परीक्षा पद्धतीस पेपरलेस एक्झामिनेशन असे म्हणतात, तर कोणत्या प्रकारच्या परीक्षा पद्धतीस पेपरलेस एक्झामिनेशन असे म्हटले जाते, तर याचं योग्य उत्तर आहे ऑनलाईन एक्झामिनेशन. या पद्धतीला पेपरलेस एक्झामिनेशन असं म्हटले जाते. ऑनलाईन ज्या परीक्षा घेतल्या जातात अशा परीक्षा पद्धतीला पेपरलेस एक्झामिनेशन असे म्हटले जाते. ऑनलाईन पेपर एक्झामिनेशनलाच पेपरलेस एक्झामिनेशन असं म्हटले जाते. सरतेशेवटी अध्यापनाचा दृष्टिकोन काय आहे, तर सरतेशेवटी अध्यापनाचा दृष्टिकोन काय आहे, तर याचं योग्य उत्तर आहे
क नंबर विद्यार्थ्याच्या कृतीला योग्य दिशा देणे हे सरते शेवटी अध्यापनाचा दृष्टिकोन असला पाहिजे. विद्यार्थ्याच्या कृतीला योग्य दिशा देणे हा अध्यापनाचा दृष्टिकोन असला पाहिजे. म्हणजेच विद्यार्थ्याच्या कृतीला प्रतिसाद देणे हे आपल्या अध्यापनाचा दृष्टिकोन असला पाहिजे. काळ्या फळ्यावर लिहिताना शिक्षकाने कोणत्या गोष्टीला जास्त महत्त्व द्यावे? तर काळ्या फळ्यावर लिहिताना शिक्षकाने कोणत्या गोष्टीला जास्त महत्त्व द्यावे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर सुंदर व सुस्पष्ट अक्षर असणे आवश्यक आहे. तर काळ्या फळ्यावर लिहित असताना शिक्षकाने सुंदर व सुस्पष्ट अक्षराला चांगल्या प्रकारे या गोष्टीला लक्ष देणे महत्त्वाचे असते. सुंदर अक्षर व सुस्पष्ट अक्षर लिहिणे हे शिक्षकाचे कर्तव्य असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. अध्यापनास खराखुरा पेशा बनविण्यासाठी अति महत्त्वाचा घटक म्हणजेच डॅश डॅश हा होय. तर अध्यापनास खराखुरा पेशा बनविण्याबाबत अति महत्त्वाचा घटक कोणता आहे? तर एका सर्व शिक्षकामध्ये शिस्त आणणे, शिस्त बाणणे हे आपल्याला खराखुरा शिक्षक पेशा बनविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. एका सर्व शिक्षकामध्ये शिस्त आणणे हे आपलं एकमेव खराखुरा पेशा असलेला या ठिकाणी सांगता येईल. अध्ययन प्रक्रियेचा हा महत्त्वाचा निर्धारित घटक आहे. तर अध्ययन प्रक्रियेचा हा महत्त्वाचा निर्धारित असा घटक आहे. तर कोणता घटक आहे? तर अर्थपूर्णता व समज हा अध्ययन प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा निर्धारित घटक असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. अर्थपूर्णता व समज हा अध्ययन प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा निर्धारित घटक असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आपण शिक्षकाच्या भूमिकेत उत्तरदायित्व स्वीकारण्याचं कारण काय आहे? तर आपण शिक्षकाच्या भूमिकेत उत्तरदायित्व स्वीकारण्याचं कारण काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नवीन ज्ञान व अनुभव मिळविणे म्हणून. तर नवीन ज्ञान व अनुभव मिळविणे हे शिक्षकाच्या भूमिकेतील उत्तरदायित्व असलेलं आपल्याला सांगता येईल. शिक्षकाने नेहमी नवीन ज्ञान व अनुभव मिळविणे हे अत्यंत महत्त्वाचं असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. अध्यापन पद्धतीमध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबीचा मेळ सर्वाधिक उत्तम आहे? तर अध्यापन पद्धतीमध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबीचा मेळ सर्वाधिक असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यामध्ये मुलांची योग्यता पातळी, त्यानंतर आहे अध्यापनाची विषयासंबंधी असलेली गोडी आणि त्यानंतर आहे शिक्षकाचे विषयातील प्रावीण्य. या बाबीचा सर्वाधिक मेळ घालणे हे अध्यापन पद्धतीतील महत्त्वाचा घटक असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. म्हणजेच क क्रमांक हे आपलं योग्य उत्तर असलेले या ठिकाणी सांगता येतील. अध्यापन पद्धतीमध्ये मेळ घालणे सर्वाधिक उत्तम आहे. म्हणजेच मुलांची योग्य पातळी कोणती आहे? अध्यापकाची विषयातील गोडी आणि शिक्षकाचे विषयातील प्रावीण्य या घटकाच्या आधारावर अध्यापन पद्धती ही अत्यंत महत्त्वाची असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. शिक्षकाने डॅश डॅश या गोष्टीकडे लक्ष द्यावे. तर शिक्षकाने डॅश डॅश या गोष्टीकडे लक्ष द्यावे. तर कोणत्या? तर विद्यार्थ्याचे वास्तववादी मूल्यांकन करण्याकडे शिक्षकाने आपले लक्ष जास्त करून वेधलं पाहिजे. तर शिक्षकाने विद्यार्थ्याच्या वास्तववादी मूल्यांकनाकडे आपलं लक्ष वेधलं पाहिजे किंवा दिलं पाहिजे. शिक्षकांच्या वास्तववादी मूल्यांकनासाठी शिक्षकाने आपलं लक्ष त्याकडे केंद्रित केलं पाहिजे. शिक्षकाने आपल्या अध्यापनाचे नियोजन डॅश डॅश प्रकारे केले पाहिजे. तर शिक्षकाने आपल्या अध्यापनाचे नियोजन डॅश डॅश प्रकारे केलं पाहिजे. तर उपलब्ध साधन सामुग्रीचा विचार करून शिक्षकांनी आपल्या
अध्यापनाचे नियोजन केले पाहिजे. उपलब्ध साधन सामग्रीचा विचार करून आपल्या अध्यापनाचे नियोजन हे शिक्षकाने केले पाहिजे. अध्यापकाची प्राथमिक जबाबदारी कोणती आहे? तर अध्यापकाची प्राथमिक जबाबदारी कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब. अद्ययावत माहिती प्रदान करणे ही अध्यापकाची प्राथमिक जबाबदारी असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. अद्ययावत माहितीची प्रदान करणे ही अध्यापकाची प्राथमिक जबाबदारी असलेली या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. सध्याच्या परीक्षा पद्धतीमध्ये तुमचे मत काय आहे? सध्याच्या परीक्षा पद्धतीबाबत तुमचे मत काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे परीक्षा पद्धती व्यवसायाभिमुख करावी ही तुमच्या सध्याच्या परीक्षा पद्धतीबाबत आपले मत आहे. तर परीक्षा पद्धती ही व्यवसायाभिमुख असली पाहिजे.